श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 4 जानेवारीला बुधवारी आलेली आहे मकर संक्रांत. 2026 मधली मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला आलेली आहे. आणि ही जी संक्रांत आहे तर या संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो दुपारी 3:13 ते संध्याकाळी 6:18 असणार आहे. तर पहा, मकर संक्रांत हा सण बायकांचा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांतीचे स्वरूप, वाहन, रंग आणि ज्या काही मकर संक्रांत आहे तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर पहा, संक्रांतीचं जे वाहन आहे तर ते वाघ आहे, उपवाहन घोडा आहे आणि संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे. तिची स्थिती ही बसलेली असून ती उत्तरेकडून पश्चिमेकडे जात आहे. संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान केल्याने शुभ फळ मानले जाते तर नवीन भांडी तसेच तिळगुळाचे पदार्थ अन्नदान या दिवशी नक्की करावे. गाईला घास देणं तसेच सोने, भूमी, वस्त्र किंवा यथाशक्ती दक्षिणा ही या दिवशी नक्कीच दान करायचे आहे. बऱ्याच गोष्टी ह्या मकर संक्रांती दिवशीची करणे टाळले जाते. दात घासणे, गवत तोडणे, वृक्ष तोडणे, त्याचबरोबर दात हे कडुलिंबाच्या काडीने घासावे किंवा दातवणाने घासावे. हे नियम जे आहेत तर ते प्रत्येकालाच पाळणं शक्य होत नाही. तसेच गाई म्हशीची धार काढणे, त्याचबरोबर उद्धट बोलणे या गोष्टी टाळायच्या आहेत. कामविषयक सेवन करणं टाळावे. मकर संक्रांतीचे 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 13 जानेवारीला भोगी असते, त्याचबरोबर 14 जानेवारीला मकर संक्रांत असते आणि 15 जानेवारीला संक्रांत म्हणजे किंक्रांत असते. या संक्रांतीच्या काळामध्ये संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांचा विशेष कार्यक्रम मानला जातो. संक्रांत हा सण महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जाते. तर पहा, मकर संक्रांत हा सण आपल्याला अगदी उत्साहाने साजरा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या दिवशी आपल्याला चुकूनही या 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाही. जर आपण संक्रांतीच्या दिवशी या 3 वस्तू कुणालाही दिल्या तर आपल्या घरामध्ये संकट येऊ शकतात. त्याचबरोबर दारिद्र्याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आपल्या घरामध्ये दारिद्र्य, गरिबी यायला सुरुवात होते. म्हणूनच आपल्याला ह्या कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला देणं टाळायचं आहे. ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या 99% लोकांना माहीत नाही. आणि आपल्याला ह्या कोणत्या 3 वस्तू आहेत की ज्या आपल्याला आपल्या घरातून मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही द्यायच्या नाहीत तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे कुणीही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, मकर संक्रांतीच्या दिवशी या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत. त्यामध्ये या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि तीळ टाकून आंघोळ करायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि तांदूळ जे आहेत ते टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे. या दिवशी सूर्यपूजन करायला अजिबात विसरायचं नाही. सूर्याला अर्घ द्यायचं आणि अर्घ द्यावे आणि त्यानंतर जमल्यास आदित्य हृदय स्तोत्र जे आहे तर ते वाचावे. तसेच सुवासिनीने सुगडपूजन करावे आणि एकमेकींना वाण द्यावे. तसेच या सुगडामध्ये नैसर्गिक वस्तू म्हणजे हरभरे, गाजर, शेंगा यासारख्या वस्तू असाव्या. तसेच या दिवशी काय दान करावे, जर तुम्हाला यथाशक्ती काही गोष्टी दान करणं शक्य असेल तर थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही गरजू लोकांना कंबल दान करू शकता. त्याचबरोबर तिळगुळ, भांडी यांचे दान करावे. त्याचबरोबर काय करू नये तर या दिवशी झाडे तोडू नये, स्वच्छता राखावी, तामसिक आहार घेऊ नये, प्लॅस्टिकच्या वस्तू देणे टाळावे, काचेच्या वस्तू वाण म्हणून देणं टाळावं. त्याचबरोबर काही उपयुक्त वस्तू द्याव्यात. त्याचबरोबर संक्रांतीला काय टाळावे आणि काय करावे याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला टिकून ठेवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू घराबाहेर आपल्याला द्यायच्या नाहीत त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. मकर संक्रांत हा दान करण्याचा सण आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे.
या दिवशी केलेले दान हे 1000 पटीने पुण्य प्राप्त करते आणि म्हणूनच आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहेत, परंतु त्यामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत. आता ह्या 3 वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला घराबाहेर म्हणजे कुणाला द्यायच्या नाहीत. ह्या वस्तू जर आपण घराबाहेर दिल्या, दुसऱ्याला दिल्या, तर आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याला देतो. आता बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे मीठ. मीठ हे आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचं नाही, कारण मिठाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, कारण त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे. आणि जर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी कुणी मीठ मागायला आलं तर अजिबात तुम्हाला मीठ हे द्यायचं नाही. आणि घराबाहेर आपल्या जर आपण असं मीठ दिलं तर आपली आर्थिक जी बरकत आहे तर ती कुठेतरी थांबली जाते, म्हणजे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट दान करायची असेल, मीठ दान करायचं असेल, तर तुम्हाला ते नवीन पॅकेट आणून खरेदी करून ते दान करायचं आहे, परंतु स्वतःच्या डब्यातलं मीठ हे आपल्याला दुसऱ्याला द्यायचं नाही. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे दूध किंवा दही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही संध्याकाळी कुणालाही द्यायच्या नाही. पांढऱ्या रंगाचा संबंध हा लक्ष्मी आणि चंद्राशी असतो आणि म्हणूनच डायरेक्ट त्याचा संबंध लक्ष्मीशी येतो. म्हणून सूर्यास्तानंतर आपल्याला दही किंवा दूध हे कुणालाही द्यायचे नाही. असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या संध्याकाळी दूध जर आपण घरातून बाहेर दिलं तर आपल्या घरामधली जी शांतता आहे ती भंग पावते आणि समृद्धीला खीळ बसते आणि म्हणूनच आपल्याला चुकूनही दही आणि दूध हे संध्याकाळच्या वेळी मकर संक्रांतीच्या दिवशी कुणालाही द्यायचं नाही. तर तिसरी वस्तू सुई, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू असू द्या, चाकू असेल, तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला घराच्या बाहेर कुणालाही द्यायच्या नाही. तर पहा, मकर संक्रांत हा दिवस हा सण म्हणजे आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे आणि या दिवशी आपल्याला कोणतीही धारदार वस्तू कुणाला भेट म्हणून किंवा वाण म्हणून सुद्धा द्यायची नाही आहे किंवा कुणाला घराच्या बाहेर उसणं किंवा सध्या थोड्या वेळापुरती दे असं जरी कोणी म्हटलं तरी सुद्धा द्यायची नाही. आणि म्हणून या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जर आपण घरातून बाहेर दिल्या तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये अशा अशांत वातावरणामध्ये राहत नाही, आपल्या घरामध्ये वादविवाद वाढू लागतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वाण लुटताना सुद्धा आपल्याला धारदार चाकू असेल किंवा कटलरी असेल किंवा काही कात्री वगैरे अशा गोष्टी दान करायच्या नाही किंवा वाण द्यायचा नाही. जर तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही या दिवशी तिळगुळ, काळे वस्त्र, नवीन भांडी किंवा अन्नदान करू शकता. मकर संक्रांत हा आपला पहिला सण आहे. वर्षातील पहिला सण म्हणजेच नवीन वर्ष चालू झाल्याच्या नंतर हा सण पहिला असतो आणि या दिवशी आपल्याला चुकूनही ज्या काही मी सांगितलेल्या आहेत त्या चुका अजिबात करायच्या नाही. जर आपण चुकूनही ह्या चुका केल्या तर आपल्या घरातील जी भरभराट आहे ते कुठेतरी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते. म्हणून ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या करणं नक्कीच टाळा. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.